ओके, म्यूट ऑल. ओके, म्यूट केलेला आहे, रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे, व्हिडिओ स्पॉटलाइट आहे, राईट. ऑल इज वेल. ओके, आज तो हमारा रिजल्ट है सर, हम बहुत खुश है आज, आहे का नाही. बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे, त्याच्यामुळे ते जरा असं तयारी करतायत. पीडी बिडी लॉकडाऊन मध्ये भेटतील नाही भेटतील. ओके, रिझल्ट सांगायचं, मला कळवायचं आहे आपल्या विद्यार्थ्यांनी, राईट. बरीच उत्सुकता असेल, रिलेटिव्ह वगैरेंनी काल फोन करून सांगितलं असेल उद्या रिझल्ट आहे. मामा मामी, काका काकी, आत्या आत्ती, असेच सर्वच, आहे का नाही. आज बरोबर 1 वाजायच्या आधीपासून फोन सुरू होतील, आपला बिझी जाईल. अपेक्षेपेक्षा थोडे कमी येतील, जास्त येतील, त्या मार्काचं टेन्शन बिलकुल नका घेऊ. तो टाइम झाला, जेवढे पडतील तेवढे तुम्ही कष्ट केलेत, पडायलाच पाहिजेत. पण असं दरवेळेस नसतं, थोडंसं एखादी वेळेस कमी पडतात, एखादी वेळेस जास्त पण पडतील, राईट. त्याला तेवढं म्हणजे डोक्यात ठेवायचं, डोक्यामध्ये जाऊ द्यायचं नाही रिझल्ट, फक्त एवढंच करायचं, राईट. ओके, जेवढे पडतील तेवढे सेलिब्रेट करा, मस्त राहा, खुश राहा, अजून अभ्यास करा. ओके, चलो. सो ग्राफ रिलेटेड टू 1D. तर आपल्याला ग्राफ माहितीये, 2 ऍक्सिस वर्सेस ग्राफ काढतो आपण. समजा ही y ऍक्सिस आहे, ही x ऍक्सिस आहे. सो y वर्सेस x ग्राफ काढत असतो आपण, बरोबर आहे. y वर्सेस x ग्राफ सर्वांना क्लिअर आहे का. ग्राफ इक्वेशन वरून काढतो. समजा y इज इक्वल टू mx प्लस c असेल. व्हॉट विल बी द ग्राफ फॉर दिस इक्वेशन. येस, नापास झाल्यावर पण सेलिब्रेट करायचं. नापास झालं तर म्हणजे काय, नापास झालं म्हणजे काय झालं. फाइंड आउट द लिस्ट ऑफ ऑल सेलिब्रिटीज टुडे अँड त्यांचं एज्युकेशन पहा. नापास झालं म्हणजे तर मला तर वाटतं त्याला जास्त सेलिब्रेट करायला असं मजा आली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ नापास व्हायचे असं नाही, किंवा सेलिब्रिटीज कधीतरी कोणता तरी मोठा व्यक्ती नापास झालाय म्हणजे असं नापास व्हायचं नाहीये. बट जे आहे ते ऍक्सेप्ट करायचं. भरपूर मार्ग आहेत तिथे. जस्ट म्हणजे 10वी नापास झालं म्हणजे काय जग संपत काय. हा, त्याच्यामुळेच नापास व्हायचा चान्स गेला, मिस केला आपण. वी आर रेडी फॉर 100 आउट ऑफ 100. ठीक आहे. जस्ट माझं म्हणणं आहे की केव्हा केव्हा काय होतं की 2 मार्क कमी केले तरी बी जस्ट तुम्ही एक्सपिरियन्स करचाल आजचा दिवस कसा असतो. फर्स्ट रिझल्ट आहे 10चा बोर्डाचा, अजून भरपूर तुम्हाला बाकी आहे पुढे. तर सो जस्ट एक्सपिरियन्स करा. मी काही त्याच्याबद्दल आधीच तुम्हाला सांगत नाही. y इज इक्वल टू mx प्लस c काय येणार. व्हेरी गुड. द ग्राफ विल बी द स्ट्रेट लाईन. भीती कशाची. अरे रिझल्टचं घ्यायचं असते काय. रिझल्ट काय होणार आहे. झालं भीती. बरं ठीक आहे, पहिलं आहे एक्सपिरियन्स करा म्हणतोय मी. वाटते थोडीफार भीती वाटते. तुम्ही जास्त अभ्यास केला असाल तर अजून जास्त भीती वाटते, राईट. ओके, y इज इक्वल टू mx प्लस c. द ग्राफ विल बी स्ट्रेट लाईन, राईट. याच्यामध्ये m हा स्लोप असतो, लक्षात घ्या. आणि c ला हा जो इथे इंटरसेप्ट करतो y पार्टला, हे असतं c. y इंटरसेप्ट म्हणतात. इज इट क्लिअर. हे सर्वांना माहिती आहे. पॅराबोला, हायपरबोला. जर मला सांगा कोणत्या लाईनचा ग्राफ, कोणत्या लाईनचा स्लोप जास्त आहे. कोणत्या लाईनचा स्लोप जास्त आहे. व्हेरी गुड, राईट. ओके, हॉरिझॉन्टल लाईनचा ग्राफचा स्लोप किती असतो. हॉरिझॉन्टल लाईनचा ग्राफचा स्लोप किती असतो. ओके, बाकीचे विद्यार्थी हे माहिती आहे ना. म्हणजे मला अंदाज घेतोय मी. हे काय विचारतोय की किती जण उत्तर देत आहेत वगैरे. ठीक आहे. व्हर्टिकल लाईनचा ग्राफचा स्लोप किती असतो.
कैसे कैसे हुआ वर्टिकल वर्टिकल इन्फिनिटी, राईट, इन्फिनिटी असतो, इन्फिनिटी लक्षात घ्या. याचा स्लोप म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत जो अँगल केला tan 0 इज 0, therefore slope of this horizontal line is 0. tan 90 is infinite or not defined, therefore the slope of the vertical line is infinite. क्लिअर आहेत का बघा या 4 लाईनी? काय अडचण आहे का? राईट, ओके, व्हेरी गुड. तर आता याच्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे की स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. लक्षात घ्या, स्लोप म्हणजेच काय आहे? डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच इथे जर स्लोप काढायचा असेल तर याचा अर्थ tan थिटा इज इक्वल टू dy बाय dx लिहिता येतं मला, dy बाय dx, राईट, dy बाय dx. ओके, सो आता लक्ष द्या, वन बाय वन ग्राफ पाहूया आपण. सो पहिला ग्राफ आहे जस्ट दिस इज एक्स ऍक्सिस, दॅट इज अ डिस्प्लेसमेंट. हे एक्स म्हणजे इथं एक्स असं उलट काढलंय असं नाही. एक्स म्हणजे काय असणार आहे आता आपल्याला? डिस्प्लेसमेंट. ते मी वाय ऍक्सिस वरती घेतलंय, ते मी कसं घेतलंय? वाय ऍक्सिस वरती घेतलंय. आणि टी इज टाइम इन सेकंड, दॅट विल बी टेक ऑन एक्स ऍक्सिस, राईट. आणि ग्राफ असाच आहे. ग्राफ असाच आहे म्हणजे काय की जस्ट अशी लाईन आहे, राईट. आता ग्राफ रीड करायचं कसं किंवा ग्राफ करून क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे पहा. की डिस्प्लेसमेंट म्हणजे इथे ग्राफ काढला नाही म्हणजे डिस्प्लेसमेंट विथ टाइम चेंज होत आहे का? डिस्प्लेसमेंट विथ टाइम चेंज होत आहे का? राईट, व्हेरी गुड, राईट. पार्टिकलची डिस्प्लेसमेंट चेंज होत नाहीये म्हणजे व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे पार्टिकलची? 0 असायला पाहिजे. सो द स्लोप, इथे स्लोप काय येणार? ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, देअरफॉर स्लोप काय येणार? dx बाय dt. आणि तेच म्हणजे व्हेलॉसिटी असतं, तो किती येणार आहे? 0 येणार आहे. परत पहा, जर डिस्प्लेसमेंटचा पार्टिकल असा आहे तेव्हा dx बाय dt दॅट इज v इज इक्वल टू 0. आणि व्हेलॉसिटी 0 आहे, व्हेलॉसिटी लास्ट पर्यंत चेंज झाला नाही म्हणजे ऍक्सेलरेशन किती यायला पाहिजे? ऍक्सेलरेशन किती यायला पाहिजे? अगेन ऍक्सेलरेशन विल ऑल्सो 0. म्हणजे या ग्राफचा मीनिंग काय होतो पहा. पार्टिकलची डिस्प्लेसमेंट तर 0च आहे. पार्टिकल इज ऍट ओरिजिन, पार्टिकल इज ऍट रेस्ट, पार्टिकल हॅज अ 0 ऍक्सेलरेशन, राईट. बट instead of this, if I draw a line of displacement as this, बघा याच्यावर लाईन काढण्यापेक्षा याच्यावर जर लाईन काढली तर काय चेंज होईल सांगा मला? सेम राहील, राईट, व्हेरी गुड. कारण पहा हॉरिझॉन्टल लाईन आहे, अगेन स्लोप दॅट इज dx बाय dt काय येणार? 0 येणार, राईट. dx बाय dt हॉरिझॉन्टल लाईन आहे, स्लोप काय आला पाहिजे? 0 आला पाहिजे. आणि व्हेलॉसिटी ऑलवेज 0 आहे म्हणजे पार्टिकलचं ऍक्सेलरेशन सुद्धा काय झालं पाहिजे? 0 झालं पाहिजे. मग दोघांमध्ये डिफरन्स काय सर? की समजा याची व्हॅल्यू काहीतरी समजा 1 2 3 4 5 आहे, तर या केसमध्ये पार्टिकल ऍट पोझिशन 0 होता आणि या पोझिशन मध्ये पार्टिकल ऍट पोझिशन 5 होता. तो या पण केसमध्ये मूव्ह झाला नाही, या पण केसमध्ये मूव्ह झाला नाही. इज इट क्लिअर? ओके, ड्रॉ करून घ्या. जर आयडियासाठी जर काढायचं असेल तर तुम्हाला हे पण काढू शकता. हे θ1 θ2 θ3 लिहायचं असेल, कोणत्या साईडचा स्लोप जास्त आहे, जर तुम्हाला ओव्हरऑल आयडिया पाहिजे असेल तर हे पण लिहू शकता.
आणि ग्राफ मध्ये आपण हा फर्स्ट ग्राफ लर्न केलेला आहे. राईट. ओके, नो प्रॉब्लेम. चला, झालं. राईट. डन. एक्स वर्सेस टी ग्राफ आहे. एक्स वर्सेस टी ग्राफ आहे. तर डिस्प्लेसमेंट बद्दल काय सांगू शकता तुम्ही, व्हेलॉसिटी बद्दल काय सांगू शकता आणि ऍक्सेलरेशन बद्दल काय सांगू शकता. इथे ऍक्सेलरेशन 0, व्हेलॉसिटी 0, डिस्प्लेसमेंट इज कॉन्स्टंट, म्हणजे आधी 5 होती तर 5च राहिली आणि आधी 0 होती तर 0च राहिली. इन दिस केस पहा, सेकंड ग्राफ ऑब्झर्व करा. सेकंड ग्राफ ऑब्झर्व करायचा आहे आपल्याला. what will change uniform velocity and acceleration is a 0. very good. असे ग्राफ रीडिंग झालेले आहेत काही जणांना क्वेश्चन. पहा, लक्षात घ्या की याचा स्लोप ही एक स्ट्रेट लाईन आहे. लक्षात घ्या, स्ट्रेट लाईनचा स्लोप एकदा फिक्स असतो, तो चेंज होत नाही. अशी लाईन आहे तर हा अँगल एकदा समजा 30 डिग्री आला तर त्या 30 डिग्री लाईननेच ती लाईन पूर्णपणे वर गेलेली आहे. Therefore the slope of straight line, that is the value of m, is fixed. Now the graph between x and t is if straight line. तर x काय होत चाललंय सांगा मला आधी पहिल्यांदा. x x x x x x विथ टाइम काय होत चाललंय, इन्क्रीज व्हायलाय का डिक्रीज व्हायलाय. एक एक गोष्ट पाहूया आपण. राईट, एक्स काय होत आहे, इन्क्रीज होईल, इन्क्रीजिंग. ओके. व्हेलॉसिटी काय आहे, व्हेलॉसिटी इज अ dx by dt, that is
द स्लोप ऑफ धिस लाईन, स्लोप कसा आहे, स्लोप कसा आहे, एक अँगल आहे काहीतरी समजा θ1, इथं पण तेवढाच अँगल असणार, इथं पण तेवढाच अँगल असणार. स्लोप इज अ कॉन्स्टंट, सो स्लोप dx by dt इज कॉन्स्टंट अँड पॉझिटिव्ह. स्लोप पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कळते का तुम्हाला? जर इकडून इकडे चालला तर स्लोप कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. जर लाईन मी जर अशी ड्रॉ केली असती तर या लाईनला कसा स्लोप असतो, या लाईनला मी जर अशी लाईन केलेली आहे तर या बाकीच्या लाईनला पॉझिटिव्ह स्लोप आहे, या लाईनला निगेटिव्ह स्लोप आहे, लक्षात घ्या. राईट, ओके. मग व्हेलॉसिटी पहा, व्हेलॉसिटी बद्दल आपण काय सांगितलं, व्हेलॉसिटी बद्दल काय सांगितलं, velocity is a slope of displacement versus time graph. इथे स्लोप हा पॉझिटिव्ह आहे आणि कॉन्स्टंट आहे. therefore it can be said that it is a uniform motion, युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे. आणि जर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल तर ऍक्सेलरेशन किती असतं, ऍक्सेलरेशन बद्दल काही सांगता येईल का? इफ ऍक्सेलरेशन किती असायला पाहिजे, जर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी इज नॉट चेंजिंग विथ टाइम, therefore very good, acceleration will be 0, not a constant. वैष्णवी, राईट, 0. हा म्हणजे 0च आहे. कॉन्स्टंट म्हणजे एखादी व्हॅल्यू असते आणि ती जर चेंज झाली असते तर आपल्याला सांगता आलं असतं ती कॉन्स्टंट आहे, पण ऍक्सेलरेशन हेअर इज, ऍक्सेलरेशन इज 0. राईट, ओके. सो राईट इट डाऊन. आता पुढचा ग्राफ तुम्ही रीड करायचंय, हे लिहून घ्या, एकदम सिंपल आहे. देर आर मेनी मोर, राईट, लिहून घ्या. झालं, दंडानडन. आज खुश बहुत हैं तुम. झालं की सांगायचंय, मी बसलोय. ओके,
डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ सर, अगर ऐसा आया तो क्या चेंज है इसमें और नीचे वाले ग्राफ में? या ग्राफ आणि या ग्राफ मध्ये काय चेंज आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड गुड, गुड गुड, व्हेरी गुड. निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट, राईट. डिस्प्लेसमेंट डिक्रीजिंग आहे असं म्हणू शकतो. इथं तर याच्यावर पहा, याच्यावर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असणार. इथून जर पुढे असं आलं तर डिस्प्लेसमेंट आता निगेटिव्ह झाली, त्याची डिस्प्लेसमेंट आता निगेटिव्ह झाली. बट आय कॅन से दॅट डिस्प्लेसमेंट इज डिक्रीजिंग, एवढं सांगू शकतो. निगेटिव्ह नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं? डिक्रीजिंग म्हणायचं. कारण आधी 10 होती, नंतर 6 झाली, 5 झाली, 4 झाली, 3 झाली, 2, याच्या खाली जर आली तर त्याला निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणता येईल. देअरफॉर डिस्प्लेसमेंट विल बी डिक्रीजिंग म्हणायचं फक्त. डिस्प्लेसमेंट कशी आहे? डिक्रीजिंग. आणि जर डिस्प्लेसमेंट जर डिक्रीजिंग असेल तर व्हेलॉसिटी कशी असायला पाहिजे? डिस्प्लेसमेंट आधी 2 होती, नंतर हे होती, म्हणजे निगेटिव्ह व्हेलॉसिटी आहे. कारण याचा स्लोप कसा आलेला आहे? याचा स्लोप कसा आलेला आहे? निगेटिव्ह आलेला आहे. पण एक लक्षात घ्या, याचा स्लोप जरी निगेटिव्ह असला तरी तो स्लोप कॉन्स्टंट आहे, तो स्लोप चेंज झालेला नाही. तो स्लोप चेंज झालेला नाहीये. व्हेलॉसिटी जरी निगेटिव्ह जरी असली तर ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. देअरफॉर ऍक्सेलरेशन विल बी, देअरफॉर एव्हरीवन ऍक्सेलरेशन काय येईल प्रत्येकाने सांगायचं मला. व्हेरी गुड, राईट. निगेटिव्ह नाही रे, निगेटिव्ह कसं? व्हेलॉसिटी बघ कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणलं की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटी चेंज होत नाही, मग ऍक्सेलरेशन किती असायला पाहिजे? राईट, व्हेरी गुड. सो ऍक्सेलरेशन विल बी 0. राईट इट डाऊन. या चॅप्टर वरती सर्व प्रकारचे ग्राफ मी इथेच घेतोय, राईट. तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वरती काहीतरी ग्राफिकल क्वेश्चन असतील. ग्राफ मध्ये पण आपण बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. सो फ्रॉम नेक्स्ट चॅप्टर यू शुड अंडरस्टँड युअर सेल्फ द ग्राफिकल क्वेश्चन. आपण 1-2 घेऊया आणि दुसऱ्या चॅप्टर वरती जास्त नसतात पण एवढे. ओके. अरे देवा, पहा लक्षात घ्या की याच्या आधीचा ग्राफ असा आहे, याच्या आधीचा ग्राफ असा आहे, हा याच्या एक्झॅक्ट उलटा आहे. आधी डिस्प्लेसमेंट 0 होती, नंतर 1 झाली, 2 झाली, 3 झाली, 4 झाली. आधी 4 होती, 3 झाली, 2 झाली, 1 झाली, 0 झाली, निगेटिव्ह चाललाय. सो डिस्प्लेसमेंट इज डिक्रीजिंग. डिस्प्लेसमेंट काय होत आहे? डिक्रीजिंग होत आहे. फर्स्ट गोष्ट क्लिअर आहे, डिस्प्लेसमेंट इज डिक्रीजिंग. देन सेकंड गोष्ट इज व्हेलॉसिटी. सो dx बाय dt म्हणजेच व्हेलॉसिटी असते. या लाईनचा स्लोप जो आहे, अशी जी लाईन असते त्याचा स्लोप निगेटिव्ह असतो, हे लक्षात आहे आपल्याला, राईट. मग जर स्लोप जर निगेटिव्ह असेल तर व्हेलॉसिटी काय असायला पाहिजे? निगेटिव्ह असायला पाहिजे. किंवा तुम्ही असं सांगू शकता डिस्प्लेसमेंट डिक्रीजिंग आहे म्हणजे त्याची व्हेलॉसिटी पुढे पुढे जाण्याची निगेटिव्ह असली पाहिजे, राईट. पण ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे कारण ही स्ट्रेट लाईन आहे. या लाईनचा स्लोप जो आहे तो चेंज झालेला नाही. इज इट क्लिअर?
लाईनचा स्लोप तोच आहे. काय इथे जेवढा होता तेवढा इथे आहे, इथे आहे, इथे आहे, फक्त निगेटिव्ह आहे. मग वेलोसिटी विल बी निगेटिव्ह अँड कॉन्स्टंट. वेलोसिटी काय आहे? निगेटिव्ह आणि कॉन्स्टंट, राईट. And therefore if velocity is a constant, then acceleration will be 0, right? Okay, no problem. आता पहा, ओ अब कुछ तो नया दिख रहा है. माझ्यासोबत रीडिंग करायचं, राईट? माझ्यासोबत. कुछ तो नया दिख रहा है. ओके. डिस्प्लेसमेंट कमी होत आहे का जास्त आहे? इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे? डिस्प्लेसमेंट इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे? राईट, व्हेरी गुड. सो डिस्प्लेसमेंट इज इन्क्रीजिंग. देन वी विल सी व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय आहे? dx बाय dt. आता मला एक सांगा, या जो कर्व आहे ही स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे याचा स्लोप एकच आहे का चेंज होतोय? स्लोप एक आहे का चेंज होतोय? स्लोप चेंज होतोय. स्लोप काय होतोय? प्रत्येक ठिकाणी चेंज होतोय, कारण स्ट्रेट लाईनचा स्लोप सारखा असतो. जर कर्व असेल तर स्लोप काय होतो? चेंज होतो. म्हणजे dx बाय dt हे चेंज आहे, म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये काय आहे? चेंज आहे. एवढं तर कळलं आपल्याला, व्हेलॉसिटी मध्ये चेंज आहे. बर, जर दोन पॉइंट घेतले मी, इथे एक बी पॉइंट घेतला, इथे एक ए पॉइंट घेतला. ग्राफचा स्लोप काढणे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काढणे, किंवा आपण 10th स्टँडर्डला पाहिलं होतं, स्लोप म्हणजे तिथे टँजंट असते. लक्षात घ्या, तिथे काय असते? टँजंट. बरोबर आहे का? बघा बरं, इथे काय असते? टँजंट असते. बी ला जर तुम्ही टँजंट काढलीत आणि ए ला जर टँजंट काढलीत, तर कुठे स्लोप जास्त आहे हे तुमच्या लक्षात यायलंय का? किंवा कॉमन सेन्सने लक्षात जर ठेवलात, जर पटकन लाईन जर वर जात असेल तर तिथे स्लोप जास्त आहे. पहा, जर अशी कर्व अशी 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 आहे, तर इथे टँजंट माझी अशी जास्त व्हर्टिकल येते, इथे टँजंट अशी हॉरिझॉन्टल येते, इथे टँजंट खूप व्हर्टिकल येते, इथे टँजंट अशी येते. म्हणजे इथल्यापेक्षा इथे स्लोप जास्त आहे, इथे तर झिरोच आहे. परत इथे स्लोप असा यायला म्हणजे निगेटिव्ह आहे. या गोष्टी लक्षात आहेत का? बघा बरं तुम्हाला, हे समजलं का या कर्व मध्ये? की इथे इथे टँजंट काढली अशी आली, इथे टँजंट अशी यायली, म्हणजे इथला स्लोप याच्यापेक्षा जास्त आहे. इथे स्लोप असा निगेटिव्ह यायला पाहिजे, राईट? सो जर मी इथे लाईन टँजंट ड्रॉ केली, तर इथे स्लोप अशा पद्धतीचा यायला, इथे स्लोप अशा पद्धतीचा यायला. देअरफोर द स्लोप ऑफ टिंब पॉइंट इज मोर दॅन टिंब. हाँ, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. सो
बी इथे स्लोप जास्त आहे, बी चा स्लोप मोर दॅन ए आहे, देअरफॉर द व्हेलॉसिटी इज इन्क्रीजिंग ओर डिक्रीजिंग. इथे आधी कमी होती, स्लोप कमी होता, नंतर इथे स्लोप जास्त झाला, स्लोप म्हणजे व्हेलॉसिटी, देअरफॉर व्हेलॉसिटी इज इन्क्रीजिंग. right? And acceleration, what about acceleration? Acceleration काय आहे? ऍक्सेलरेशन बद्दल काय सांगू शकतो? ऍक्सेलरेशन इन्क्रीजिंग म्हणता येणार नाही, लक्षात घ्या. फक्त व्हेलॉसिटी इन्क्रीज व्हायलाय म्हणजे ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह एवढंच सांगता येईल. ऍक्सेलरेशन इन्क्रीजिंग म्हणजे ऍक्सेलरेशन चेंज व्हायलाय असं म्हणता येणार नाही आपल्याला. फक्त एक समजा 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सेलरेशन आहे, तर त्याची व्हेलॉसिटी वाढत जाणार, याचा अर्थ तो ऍक्सेलरेशन इन्क्रीजिंग नाहीये. समज पा रे हो डिफरन्स का? असं व्हायलंय. बघा बघा बघा, जरासा बुद्धीवरती जोर देऊन बघा, समजेल तुम्हाला. ऍक्सेलरेशन इन्क्रीजिंग असण्याची काही गरज नाही. ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह झालं की व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग, दॅट इज अ चेंज आहे, आणि डिस्प्लेसमेंट ऑलरेडी चेंज आहे. इज इट क्लिअर? ऍक्सेलरेशन कसं आहे? फक्त पॉझिटिव्ह आहे. चमकले? व्हेरी गुड. चमकणंच महत्वाचं आहे, राईट? सो राईट डाऊन. हा कितवा बघा, कितवा ग्राफ आहे ते लिहून घ्या. व्हेरी गुड. एक नंबर तुमच्या अंदाजासाठी, तुम्हाला अंदाज लावता यावा यासाठी, जे कोणी म्हणतायत की डिस्प्लेसमेंट डिक्रीजिंग आहे किंवा यक्स डिक्रीजिंग आहे म्हणणाऱ्यांनी लक्ष घ्या. यक्स डिक्रीज झाले का इन्क्रीज झाले मला सांगा. 0.1 सेकंदानंतर डिस्प्लेसमेंट 1 होती, 0.2 सेकंदानंतर पहा, 3 सेकंदानंतर पहा, 4 सेकंदानंतर पहा. डिस्प्लेसमेंट इन्क्रीज व्हायले का डिक्रीज व्हायले? डिस्प्लेसमेंट डिक्रीजचे बरेच आन्सर आलेत मला, तर त्यांच्यासाठी काही नाही, कन्फ्युजिंग आहे, चुकू द्या, नो प्रॉब्लेम. सो डिस्प्लेसमेंट तेवढं सांगा मला सुरुवातीला. डिस्प्लेसमेंट आपल्याला वाटू शकतं डिस्प्लेसमेंट डिक्रीजिंग आहे. डिस्प्लेसमेंट डिक्रीजिंग आहे का? नाही. व्हेरी गुड. सो डिस्प्लेसमेंट इज इन्क्रीजिंग. व्हेलॉसिटी चेंज व्हायलाय एवढं तर कळलंय सर्वांना, कारण कॉन्स्टंट स्लोप नाहीये. व्हेलॉसिटी काय व्हायलाय? चेंज व्हायलाय. पण चेंज बघूया, कमी व्हायलाय का जास्त व्हायलाय? एक पॉइंट इथे घेऊया, ए पॉइंट, इथे स्लोप असा येणार, बी पॉइंट स्लोप असा येणार, सी पॉइंट स्लोप असा येणार. सो स्लोप काय होतोय? स्लोप काय होतोय? एकदा चेक करा इन्क्रीजिंग वाले. स्लोप पहा, इथे असं आलंय, त्याच्यानंतर इथे असं आलंय, तिसऱ्या ठिकाणी असं आलंय.
जेवढी लाईन अशी व्हर्टिकल जास्त असेल तेवढा जास्त स्लोप असतो. जेवढी लाईन व्हर्टिकल जास्त असेल तेवढा जास्त स्लोप असतो. सो द स्लोप काय होत आहे, डिक्रीजिंग आहे. जर स्लोप जर डिक्रीजिंग असेल, dx बाय dx काय आहे, डिक्रीजिंग आहे. याच्यावरूनच सांगू शकतो मी, जर व्हेलॉसिटी डिक्रीज आहे तर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असायला पाहिजे का निगेटिव्ह असायला पाहिजे, ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असायला पाहिजे का निगेटिव्ह असायला पाहिजे, राईट. सो ऍक्सेलरेशन विल बी निगेटिव्ह, राईट. राईट डाऊन. डन. झालं का? ओके. राईट. तर या ग्राफ मध्ये पहा, हा ग्राफ ऍक्च्युली पॉसिबल नाहीये रियालिटीमध्ये. 0 होते, 0 होते, डिस्प्लेसमेंट 0 होते, 0 होते, 0 होते, 0 होते, 0 होते, 0 होते. 5व्या सेकंदाला डिस्प्लेसमेंट डायरेक्ट 0 पासून कुठेपर्यंत चालली, एकदम कुठेतरी टेन्स टू इन्फिनिटी, 0लाच, म्हणजे त्याच सेकंदाला. दॅट इज एक्स इज सडनली इन्क्रीजेस. एक्स काय होत आहे, सडनली इन्क्रीजेस 0 टू इन्फिनिटी. किंवा तुम्हाला काय माहिती आहे, 0 पासून इन्फिनिटी मध्ये कडे गेलाय, असं असू शकतं इन्फिनिटी कडून 0 आलाय सडनली, राईट. मग अशा केसमध्ये त्याची व्हेलॉसिटी सुद्धा प्लस और मायनस इन्फिनिटी येणार, ऍक्सेलरेशन सुद्धा प्लस और मायनस इन्फिनिटी येणार. असा ग्राफ पॉसिबल नाहीये रियालिटीमध्ये. पण या ग्राफचं रिडिंग करताना आलं पाहिजे की एक्स एकतर सडनली असा इन्क्रीज झालाय किंवा तिथेच डिक्रीज झालाय, राईट. Therefore, velocity is also plus or minus infinity and acceleration also plus or minus infinity. याच्या व्यतिरिक्त डिस्प्लेसमेंट आणि टाइमचे ग्राफ नाहीयेत, सर्व प्रकारचे कव्हर केलेत आपण, राईट. सडनली इन्क्रीज झालेला आहे 0 टू इन्फिनिटी, देअरफॉर व्हेलॉसिटी सुद्धा 0 टू इन्फिनिटी असणार आणि ऍक्सेलरेशन सुद्धा इन्फिनिटी असणार, जर समजा हा स्टार्टिंग पॉइंट आणि हा एंड पॉइंट घेतला तर. पण हा स्टार्टिंग पॉइंट तुम्हाला कसं माहिती आहे स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे, राईट. देअरफॉर प्लस और मायनस
इन्फिनिटी आहे. हे झालं का सांगा. आता सर्वात महत्वाचं ते जसं अध्यायानंतर गीतेच्या सार असतो का नाही तसं. हे झालं का राईट. आता सर्वात महत्वाचं लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ आहे माझ्याकडे. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ. त्याला व्हेलॉसिटी dx बाय dt काढतो म्हणून त्याचा स्लोप म्हणजे व्हेलॉसिटी असतो. त्याचा स्लोप म्हणजे व्हेलॉसिटी असतो. त्याच्या ग्राफच्या एरियाला काही अर्थ नाहीये. नो मिनिंग. एरिया म्हणजे कळते का. जर डिस्प्लेसमेंट आणि टाइम असा ग्राफ घेतला तर एरिया म्हणजे हा खालचा एरिया अंडर कर्व म्हणतात याला. याला काय म्हणतात एरिया अंडर कर्व. तर या एरियाला डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमच्या एरियाला काही मिनिंग नाहीये. मग मिनिंग नाही तर कशाला लिहिलात सर, कशाला काही अर्थ नाही तर. बट जस्ट रिमेंबर दॅट जेव्हा आपण व्हेलॉसिटी वर्सेस टाइमचा ग्राफ काढणार आहोत त्यावेळेस ऍक्सेलरेशन म्हणजे डीव्ही बाय dt असतं. म्हणजे व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ मध्ये ऍक्सेलरेशन कसं भेटणार आहे सांगा मला. ग्राफ व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ मध्ये ऍक्सेलरेशन विल बी काय असणार त्या ग्राफचा. कमॉन. त्या ग्राफचा काय असणार ऍक्सेलरेशन. व्हेरी गुड. त्या ग्राफचा डीव्ही बाय dt म्हणजे कोण असतो. वाय ऍक्सिस वर v आहे आणि एक्स ऍक्सिस वर t आहे आणि इथे डीव्ही बाय dt करतोय म्हणजेच त्याचा स्लोप असतो किंवा असं लक्षात ठेवा व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऍक्सेलरेशन आहे. आणि डेरिव्हेटिव्हला ग्राफिकल मिनिंग स्लोप आहे. डेरिव्हेटिव्हला ग्राफिकल मिनिंग स्लोप आहे. Therefore, if we find the velocity versus time graph, the slope of that graph is acceleration. Is it clear? Is it clear? बर. व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफचा डिस्प्लेसमेंट जर काढायचं असेल मला तर काय करावं लागेल. कारण व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे. दॅट इज v इज इक्वल टू dx बाय dt. dx इज इक्वल टू v इंटू dt. आणि जर पूर्ण इंटिग्रेट केलं दॅट इज x इज एरिया अंडर कर्व. किंवा तुम्हाला सांगितलं होतं मी जेव्हा डिस्प्लेसमेंट पासून व्हेलॉसिटी कडे जातो तेव्हा स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह यूज करतो आणि जेव्हा व्हेलॉसिटी पासून डिस्प्लेसमेंट कडे जातो तेव्हा इंटिग्रेशन यूज करतो. इंटिग्रेशनचा मिनिंग ग्राफिकल मिनिंग जसा डेरिव्हेटिव्हचा ग्राफिकल मिनिंग स्लोप आहे तसा इंटिग्रेशनचा ग्राफिकल मिनिंग इज एरिया अंडर कर्व. म्हणजे मला जर व्हेलॉसिटी वर्सेस टाइमचा ग्राफ दिला तर त्याचं ऍक्सेलरेशन म्हणजे स्लोप असणार आणि त्याचा डिस्प्लेसमेंट म्हणजे एरिया अंडर कर्व असणार. प्रॉब्लेम घेऊया अजून आपण. व्हेलॉसिटी टाइमचे ग्राफ पाहायचे अजून घेतले नाहीत पण ओव्हरऑल सांगतोय. हा क्लिअर आहे का पॉइंट. हा पॉइंट क्लिअर आहे की स्लोप म्हणजे ऍक्सेलरेशन येणार आणि एरिया अंडर कर्व म्हणजे डिस्प्लेसमेंट भेटणार आपल्याला. राईट. अजून व्हेलॉसिटी वर्सेस टाइमचे
ग्राफ घेतले नाहीत, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम सांगा मग मला. ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम, ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम, त्याचा स्लोप म्हणजे कोण असणार? त्याचा स्लोप म्हणजे dA/dt. याला काही मिनिंग आहे का? आपल्याला पाहिजे का? ऍक्सेलरेशनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन पुढे काय भेटणार आहे का आपल्याला? अजून नाही, राईट. ऍक्सेलरेशनचा स्लोप घेऊन आपल्याला काय भेटणार नाही. जर एरिया घेतला तर, एरिया घेतला तर म्हणजे ऍक्सेलरेशनचं इंटिग्रेशन करतोय आपण, ऍक्सेलरेशनचं इंटिग्रेशन. एरिया अंडर कर्व जर घेतला आपण, सो इट विल बी काय येणार? काय येणार? व्हेरी गुड. चला, प्रेडिक्ट करू शकता का तुम्ही? शांतपणे विचार करा एकदा. राईट, व्हेरी गुड. चला, अजून अजून थोडंसं शांतपणे विचार करा. एकदम इझी आहे हे ग्राफ होणार आहेत नेक्स्ट लेक्चरला. की जसं वेलॉसिटी वर्सेस टाइमचा एरिया अंडर कर्व म्हणजे डिस्प्लेसमेंट आलं होतं, त्याच पद्धतीने ऍक्सेलरेशन वर्सेस टाइमचा एरिया अंडर कर्व म्हणजे काय आलं पाहिजे? वेलॉसिटी. राईट. सो राईट इट डाऊन. हे ग्राफिक साठी ग्राफिकल क्वेश्चन याच्या बाहेर काहीच नसणार आहे. ग्राफिकल क्वेश्चन मध्ये याच्या बाहेर काहीही नसणार आहे. हे व्यवस्थित लिहून घ्यायला, जसं लिहिलंय तसं मी. डन. ओके, झालं. ठीक आहे. तर हे एकदा समराईज पहा, लक्षात आलंय का सर्व? उद्या आपण व्हेलॉसिटी वर्सेस टाइम आणि हे ग्राफ पाहूया. ठीक आहे. ग्राफिकल क्वेश्चन या चॅप्टर मध्ये पूर्ण क्लिअर झाले पाहिजे. तुम्हाला ग्राफ विषयी काहीही डाऊट नसला पाहिजे.
right? Okay, so we will meet tomorrow again for same time. Until unless, bye everyone, have a great day. सर आजचा डे तर ग्रेटच आहे. ओके, सो मार्क कळवा. पेढे तर काही घेऊन येणार नाही तुम्ही आता कोरोना असल्यामुळे. ठीक आहे, ओके, चलो बाय एव्हरीवन. चालतंय, आम्हाला चालतंय. कोरोना आम्ही सॅनिटाईज करून घेऊ शकतो. पेढे पाठवून द्या फक्त. ओके, हो, नो प्रॉब्लेम. बघू, हो चालतंय. ओके, आय एम वेटिंग, राईट. ओके, आणि जर चांगले मार्क पडले आणि मी इकडे पेढ्याची वाट बघत बसलोय आणि तुम्ही पेढे घेऊन नाही आलात तर खूप मोठं पाप लागेल हा तुम्हाला, लक्षात ठेवा. हा, नाही, त्याची गॅरंटी आहे मला, त्याची गॅरंटी आहे, त्याची गॅरंटी आहे. राईट. ओके, चलो बाय. आय एम स्टार्टिंग द 10th लेक्चर, राईट. ओके, चलो. हा, बॉक्स पाठवा, मी सॅनिटाईज करून घेतो पूर्णपणे, काळजी घेतो. तुम्ही जर उगे भीतीने सरला कोरोना झाला तर म्हणून असा विचार करून जर पाठवत नसाल तर उग तुम्हाला काळजी असते म्हणून म्हटलो. ठीक आहे, पूर्णपणे सॅनिटाईज करून घेतो मी. हो हो, ठीक आहे, चलो बाय एव्हरीवन.